सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू, कोकम, करवंद आणि जांभूळ या पिकांना बसताना पाहायला मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी एकूण 8 ते 10% आंबा पीक आहे आणि ह्या अवकाळी पावसाने शेती बागायतदारांचं कंबरडं मोडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काल अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवाल दिलेला आहे। सह्याद्रीच्या पट्ट्यात विशेषतः वैभववाडी असेल आणि दोडामार्ग इथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। याशिवाय सावंतवाडी आणि कुडाळमध्ये पण पाऊस झालेला पाहायला मिळतोय। सह्याद्रीच्या पट्ट्यामध्येच हा अवकाळी पाऊस बरसलेला आहे। यामुळे बागायती शेती जी आहे ही प्रचंड अडचणीत आलेली आहे। इथला शेतकरी जो हवालदिल झालेला आहे, यावर्षी मोठ्या प्रमाणात कोकम आणि जांभूळ पीक आलेलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांना आशा होती की चांगले खिशामध्ये पैसे येतील, परंतु ही आशा आता जवळपास संपुष्टात येणार आहे। कारण जांभूळ पिकाला आणि याशिवाय कोकम पिकाला कुठेतरी कीड पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जो मोहर आलेला होता तो उरला जो मोहर आहे, ह्या कालच्या अवकाळी पावसाने आंब्याचा आणि काजूचा मोहर जो आहे झडून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण आहे। सध्या बाजारामध्ये आंबा 2,500 ते 3,500 डझनने विक्री केला जातोय। त्यामुळे आंबाच नसल्याने सर्वसामान्याच्या लोकांना खिशाला तो परवडणार नाही। एकीकडे कमी पीक आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस या दुहेरी संकटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती बागायतदार अडकलेला पाहायला मिळतोय। नुकसान भरपाईची मागणी होत आहे आणि यातच सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं वातावरण आहे, हे वातावरण ढगाळ पाहायला मिळतंय। दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळतं। 37 ते 38 अंश सेल्सिअस तापमान होतं सरासरी असतं आणि यामध्ये प्रचंड उकाडा जाणवतो आणि दुपारनंतर जो हा अवकाळी पाऊस बरसतोय। त्यामुळे जिल्ह्यात सध्या आजही सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आज वर्तवली जात आहे। एकंदर पडणाऱ्या अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी आणि बागायतदार हा पूर्णपणे अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय। भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग।